माझे नमस्कार. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटे येतो. अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी रुद्रनारायण चिंदरकर आज मी येते अशा एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, उघड्या छातीने हिंदुस्तान हालून गेला, हिंदुस्तान हालून गेला. वाघनक्याने अफजल खानचा कोथा फाडून गेला, वाघनक्याने अफजल खानचा कोथा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला, ज्याला देवांनी झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. इथल्या लोकांना तर सोडत, पण इथल्या दऱ्याखोरांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागराई लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावाचं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व प्रेरणा देणारे अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता. एक झंकार झगमगता पेटता अंगार, अखेर ती वेळ आली, अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना आली. फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली युक्ती फळाला. कारण जनतेचा पोशिंदा माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टाचा सहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. शिवबांचा जन्म झाला. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाच पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू किरणच पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. जिजामातेने शिवरायांना लहान